हाय फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. विद्यार्थी मित्र, आपण लास्ट तासाला यूट्यूबच्या व्हिडिओ माध्यमातून ज्या वेळेला बघत होतो त्यावेळेला आपण नोज व्हर्सेस आईज या कवितेचं बॅकग्राऊंड बघितलेलं होतं. आज आपण पुन्हा एकदा नव्याने तीच कविता बघायला सुरुवात करणार आहे. पेज नंबर 88वरती नोज व्हर्सेस आईज नावाची एक अतिशय इंटरेस्टिंग अशी कविता आहे, ज्याला आपण सोशल सटायर म्हणतो. सामाजिक घटनेवरती ज्या काही उद्बोधन करणाऱ्या कविता असतात त्याच्यापैकी एक कविता नोज व्हर्सेस आईज आहे. विद्यार्थी मित्र, अतिशय इंटरेस्टिंग अशी कविता आहे, ज्याच्यामध्ये डोळे आणि नाक या दोन्हींचं म्हणजे तक्रार, एक वाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. पण तो वाद किंवा तक्रार बघत असताना आपल्याला इतकं लक्षात येतं की याला एक स्पेसिफिक तात्विक मतभेद आहेत दोन्हीचे. आपण ज्याला म्हणतो की राईट साईड आणि लेफ्ट साईड, एकाच नाण्याच्या दोन बाजू ज्या असतात त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू सारख्या असू शकत नाही आहेत. तसंच राईट साईडचा व्यक्ती किंवा लेफ्ट साईडचा व्यक्ती हे दोन्हीही सारखे असू शकत नाहीत. याचं सॅम्पल आपल्याला या कवितेमधनं बघायचं आहे. पेज नंबर 88वरचा पहिला जो पॅरेग्राफ आहे, जो बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्ट्रास्ट अरोज. द स्पेक्टॅकल सेट देम अनहॅपीली रॉंग. द पॉईंट इन डिस्प्यूट वॉज ॲज ऑल द वर्ल्ड नोज टू विच द सेट स्पेक्टॅकल्स आउट टू बिलॉंग. अतिशय इंटरेस्टिंग आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नोज व्हर्सेस आईज याच्यामध्ये एक कॉन्टेस्ट चालू आहे, ज्याच्यामध्ये कॉन्टेस्ट आपण म्हणू शकतो की बाबा दोन्हीमध्ये एक रिझन आहे, एक तात्विक मतभेद आहे की चष्मा जो आहे तो चष्मा कोणामुळे बसलेला आहे. नाक म्हणतं मी आहे म्हणून चष्म्याचं अस्तित्व आहे, आणि त्यालाच अपोजिट आहे डोळे. डोळे म्हणतात की मी आहे म्हणून चष्म्याचं अस्तित्व आहे. आता नेमकं दोन्हीमध्ये कोण आहे किंवा कोणामुळे चष्म्याचं अस्तित्व आहे किंवा कोणामुळे चष्मा आहे हे आपण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ते दुसरा पॅरेग्राफ आहे. सुठंग वॉज द लॉयर अँड अर्ग्यूड द कॉज विथ ग्रेट डील ऑफ स्किल अँड अ वीक फुल ऑफ लर्निंग, while chief baron ear sat to balance the laws, so framed his talent in nicely discerning. It means here जीभ जी आहे ती जीभ दोन्हींचं वकील म्हणून या ठिकाणी भूमिका पार पाडत आहे. वकील म्हणून भूमिका पार पाडत असताना जे कान आहे ते कान हे सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागलेलं आहे, की जेणेकरून त्यांची बाजू कशी मांडत आहेत, कान कसं नाक कसं बाजू मांडत आहे आणि डोळे कसे बाजू मांडत आहेत. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी समजून घ्यायचं आहे विशेष म्हणजे या तीनहीच्या गोष्टीच्या अस्तित्वाला एक स्वरूप दिलं गेलेलं आहे. जसं आपण कोर्टामधलं मॅटर म्हणतो, त्या कोर्टामधली परिस्थिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, जीभ वकिलाची भूमिका पार पाडायला लागलेली आहे, कान जे आहेत ते कान जजचं भूमिका पार पाडायला लागलेली आहे, आणि प्रतिस्पर्धी विरोधी हे नाक आणि डोळे हे दोन्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी विरोधी आहेत, जे आपलं सांगण्यासाठी कोर्टामध्ये आलेले आहेत. पुढचं पॅरेग्राफ घ्यायचं. इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपियर and your lordship, he said, will undoubtedly find that the nose has had spectacle always in wear, which amounts to possession time out of mind. In behalf of nose, नाकाच्या वतीनं असं सांगण्यात येत आहे की मी आहे म्हणून चष्मा या ठिकाणी राहिलेला आहे किंवा चष्म्याचं अस्तित्व आहे, चष्मा बसलेला आहे. नसेल तर चष्मा या ठिकाणी बसू शकलाच नसता. दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन वियर, नाक नेहमी चष्मा घालून राहत असतो. विच अमाऊंट्स टू पोझिशन टाईम आउट ऑफ माइंड, वेळेनुसार तो घालत असतो. नेक्स्ट पॅरेग्राफ आहे. देन होल्डिंग द स्पेक्टॅकल्स अप टू द कोर्ट, युअर लॉर्डशिप ऑब्झर्व दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज. इन शॉर्ट, डिझाईन टू सीट क्लोज टू इट जस्ट लाईक अ सॅडल. इट मीन्स या ठिकाणी चष्म्याला कोर्टामध्ये बोलवलं गेलेलं आहे आता, आणि चष्म्याला अस्तित्वात कोर्टामध्ये बोलवून तिथे त्या ठिकाणी
बघण्यात आलं की बाबा नेमकं कुठं बसतो आहे. इट विल सी अ व्हेरी क्लोजली, शार्प माइंडेडली, अतिशय जवळनं किंवा अतिशय आपण म्हणू शकतो की त्याला जवळनं त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि ते बसलेलं आहे. Again would your lordship a moment suppose this a case that has happened, and may be again that the visages of countenance and not a nose, pray who would or could wear spectacles then by hooks or crook असं म्हणतो आपण. या ना त्या पद्धतीने या ठिकाणी चष्मा घातलेला आहे आणि या ठिकाणी विअर केलेला आहे. विद्यार्थी मित्र, अतिशय इंटरेस्टिंग अशी पॅरेग्राफ बघत असताना आपल्याला लक्षात येतं की एक जी परिस्थिती आहे ती परिस्थितीची डिमांड म्हणून या ठिकाणी चष्मा घातलेला आहे, ना की नाकाचं अस्तित्व आहे म्हणून किंवा डोळ्याचं अस्तित्व आहे म्हणून. या दोन्हीही गोष्टी या ठिकाणी शून्य आहेत. जस्ट इट इज द नीड ऑफ टाईम आपण म्हणतो, काळाची गरज आहे आणि त्या काळाची गरज सांभाळण्यासाठी किंवा मारून नेण्यासाठी या ठिकाणी चष्मा घातलेला आहे. On the whole, it appears, and my argument shows with reasoning the court will never condemn, that the spectacles plainly were made for the nose, and the nose was as plainly intended for them. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझं जे काही म्हणणं आहे, मी जे काही मत मांडलेलं आहे ते मत क्लोजली ऑब्झर्व जरा केला तर whole the appears it my argument shows with the reasoning the court will never condemn. कोर्ट माझं म्हणणं नाही म्हणू शकणार नाही आहे. का नाही म्हणू शकणार नाही आहे? कारण की चष्मा हे नाकापासूनच बिलॉंग करतो. नाक आहे म्हणून चष्मा आहे आणि त्या ठिकाणी जे काही प्लेनली इंटेंडेड आहे म्हणजे आयोजक म्हणतो आपण त्याला, हे संयोज सगळं कोण केलेलं आहे? नाकानेच या ठिकाणी केलेलं आहे. देन शिफ्टिंग हिज साईड ॲज अ लॉयर नोज how he pleaded again in behalf of the eyes, but what were his argument few people know, for the court did not think they were equally wise. The court will never think both as a wise, because it were sometimes single person will make a crime, single person will not make a crime. दोन्हीच्या बाजूने या ठिकाणी कोर्टाला विचार करायचा आहे. दोन्हीच्या गोष्टी समोरासमोर ठेवून विचार करायचा आहे. दोन्ही गोष्टी विचार करत असताना दोन्हीचा भाग या ठिकाणी विचारात आणला गेलेला आहे. ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज, डोळ्याच्या वतीने या ठिकाणी आता कोर्टाला याचना केली गेलेली आहे. बट व्हॉट वेअर इज आर्ग्युमेंट फ्यू पीपल नो, फॉर द कोर्ट डिड नॉट थिंक दे वेर इक्वली वाईज. And the last paragraph is that, so his lordship decreed with a grave solemn tone, deceives and clear without one if or but, that whenever the nose put his spectacles on by daylight or a candlelight, eyes should be shut. मग ते दिवसाचं उजेड असेल किंवा मेणबत्त्याचं उजेड असेल, जेव्हा जेव्हा या ठिकाणी लावलं गेलेलं आहे, जेव्हा जेव्हा या ठिकाणी चष्मा लावला गेलेला आहे त्यावेळेला डोळे आपलं स्वतःचं अस्तित्व बंद करून या ठिकाणी बसलं गेलेलं आहे. असं या ठिकाणी विल्यम कॉपर यांनी ही कविता संपवलेली आहे. जे काही कवी हे विल्यम कॉपर आहेत. विद्यार्थी मित्र, ज्यावेळेला आपण ही कविता बघतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की एक कोर्टामध्ये ज्यावेळेला ज्युडिशियल सिस्टममध्ये ज्यावेळेला वादी आणि प्रतिवादी दोघं येतात त्यावेळेला दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, दोघांचे प्रूफ सादर करण्याची वेळ दिली जाते. द कोर्ट विल गिव अ प्रॉपर टाईम टू एक्सप्लेन युअर सेल्फ विथ द हेल्प ऑफ द प्रूफ और विदाउट हेल्प ऑफ द प्रूफ ॲज युअर विश. अँड द सेकंड थिंग इज वन ऑफ दॅट, द कोर्ट विल नेवर कंडेम ऑफ एनीवन्स ॲटिट्यूड और द एनीवन्स ऑफ आर्ग्युमेंट. If you have argument, so you will be argue here with the help of the proof, because the court will give opportunity to each and every people, whoever will come, entire people into the society. समाजामध्ये जेवढे काही लोक आहेत ते सगळे लोक या ठिकाणी स्वतःला आपण म्हणू शकतो की
जे काही व्यक्ती आहेत ते व्यक्ती समाजामध्ये एंट्री करत असतात, कोर्टामध्ये एंट्री करत असताना प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी प्रत्येक समान महत्त्व दिलं जातं, सेम वेटेज दिलं जातं. आणि मग इथे ज्युडिशियल सिस्टम, ते ज्युडिशियल सिस्टममध्ये कोणीही मोठं नसतं, कोणीही लहान नसतं, सगळ्या व्यक्तींना सेम वेटेज दिलं जातं. हेच या ठिकाणी कवीला आपल्याला सांगायचं आहे. आणि हे सांगत असताना कंडेम इट मीन्स जे काही स्वतःचं मत आहे ते स्वतःचं मत आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो उदाहरणांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या सेक्शनच्या माध्यमातून आपण आपलं मत कोर्टाला आपण या ठिकाणी सांगू शकतो. असे एक सामाजिक विडंबना म्हणतो आपण, न्यायव्यवस्थेवरती केलेली सामाजिक विडंबनात्मक कविता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सामाजिक विडंबन म्हणजे त्याच्यामधून समाजाला आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं, परंतु ते विडंबनात्मक असतं म्हणून आपण ते व्यवस्थित लक्ष देऊन बघत नाही आहे. मग अशा अनेक उदाहरणं आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात, ते व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी पेज नंबर 89वरती ब्रेनस्टॉर्म ॲक्टिव्हिटी सांगितलेलं आहे, ब्रेनस्टॉर्म ॲक्टिव्हिटी सोडवायचं आहे. त्याच्यानंतर आहे माइंड मॅपिंगसारखा एक पिकअप द एक्सप्रेशन फ्रॉम द पोएम दॅट आर्ग्यू इन फेवर ऑफ द नोज अँड द कम्प्लीट द फॉलोविंग वेव डायग्राम, कम्प्लीट द वेव डायग्राम करायला सांगितलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला कवितेमधनं बघायला मिळतात, ते व्यवस्थित बघायचं आहे आणि स्वतःच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात.